जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आता 10 नोव्हेंबर रोजी ज्या उमेदवारांनी महा-टीईटीची परीक्षा दिलेली आहे त्यांच्या मनामध्ये जे आहे एक प्रश्न या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित झालेला आहे। यदा कदाचित महा-टीईटी मधले काही प्रश्न जर चुकले तर ते चुकलेल्या प्रश्नांचे मार्क आम्हाला मिळणार आहे का? कारण बऱ्याच जणांनी जे आहे जी काही संभावित अशा प्रकारची आन्सर की आहे त्या आन्सर कीचा अभ्यास केला, टॅली केलेला आहे आणि ज्यांना 1-2 मार्क या ठिकाणी कमी जास्त मिळत आहेत त्या उमेदवारांचा हा महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यांच्या प्रश्नांचा आपण ऑथेंटिक उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की या व्हिडिओच्या माध्यमातून आपण येणाऱ्या टीआयटी परीक्षेकरिता एक्झॅक्टली किती उमेदवार तुमच्या कॉम्पिटिशन मध्ये या ठिकाणी उभे आहेत त्या संदर्भामध्ये देखील ऑथेंटिक माहिती बघणार आहोत। परंतु डिटेल्स मध्ये सर्व माहिती पाहण्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साइटचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता बघूया तुमच्या या प्रमुख अशा प्रश्नाचं उत्तर। मित्रांनो, आपल्या सर्वांना कल्पना असल्याप्रमाणे आणि तुम्ही सर्वांनी दिलेली आहे, मी स्वतः देखील दिलेली आहे, 10 नोव्हेंबर रोजी जी आहे टीईटीची परीक्षा या ठिकाणी पार पडलेली आहे। ठीक आहे, 10 नोव्हेंबरला जी टीईटीची परीक्षा पार पडली त्या परीक्षेच्या नंतर बऱ्याच लोकांनी जे काही एक्सपर्ट मंडळी आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून किंवा त्यांच्याकडे जे काही सोशल मीडिया आहे त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी आपली जी काही आन्सर की आहे, आता एक्झॅक्टली जशाला तशी तर नाही म्हणता येणार, काही त्याच्यामध्ये जे आहे मिस्टेक्स असू शकतात, परंतु आपण त्याला संभाव्य असं नाव दिलेलं आहे। ठीक आहे, संभाव्य अशा प्रकारची आन्सर की दिलेली आहे। आता आन्सर की मध्ये बऱ्याच उमेदवारांना या ठिकाणी 88 मार्क आलेत। उदाहरणार्थ हा कॅन्डिडेट ओपनचा आहे, काही उमेदवारांना 80 मार्क आले। समजा ते की उमेदवार जर आपण असं म्हटलं की कॅटेगरी मधला आहे। आता या उमेदवारांचा एक प्रश्न आहे की सर, यदा कदाचित महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी जी काही परीक्षा घेतलेली आहे 150 प्रश्नांचा पेपर होता। ठीक आहे, पेपर 1 असेल किंवा पेपर 2 असेल त्याच्यामध्ये 150 मार्क या ठिकाणी घेणं अपेक्षित होतं। मग आता जे आहे या 150 प्रश्नापैकी समजा परीक्षा परिषदेचाच 1 किंवा 2 मार्क या ठिकाणी जे आहे चुकले, ठीक आहे, समजा त्यांचे प्रश्न चुकले तर मग आता त्यांचा एक भोळा भावळा असा प्रश्न आहे की याचे मार्क आम्हाला मिळतील का? समजा 2 प्रश्न चुकले तर 2 प्रश्नाचे मार्क आम्हाला मिळतील का? तर त्याचं उत्तर आहे अनफॉर्च्युनेटली नाही, आपल्याला त्याचे मार्क मिळणार नाही। मग यदा कदाचित जे आहे प्रश्न जर चुकलेले असतील तर त्याची या ठिकाणी तरतूद वेगळ्या पद्धतीने करण्यात आलेली आहे। पहिली आणि महत्त्वाची गोष्ट मित्रांनो तुम्हाला एक ही सांगतो आहे की मी जेवढ्या प्रश्नपत्रिकांचा ॲनालिसिस केलेला आहे, मग ते कोणतेही मेथड असेल, पेपर 1 असेल, पेपर 2चं सोशल सायन्स असेल किंवा मॅथ सायन्स असेल, त्यामध्ये मला तरी नाही वाटत की एखादा प्रश्न जे आहे तो रद्द होऊ शकतो। यदा कदाचित होऊ पण शकेल जर खऱ्याच अर्थाने प्रश्न चुकलेला असेल तर। बऱ्याच वेळा जास्तीत जास्त काय होतं की समजा त्याला 1 2 3 4 असे 4 ऑप्शन्स होते। 4 ऑप्शन्स पैकी यदा कदाचित समजा ए वाला ऑप्शन ही करेक्ट आहे आणि 2 वाला ही करेक्ट आहे, तर अशा वेळेस परीक्षा परिषद काय करतं, दोन्हीपैकी कोणालाही तुम्ही जर टिक मार्क केलं असेल तुम्हाला मार्क या ठिकाणी देऊन टाकतं। ही एक प्रोसेस आहे। यदा कदाचित प्रश्न चुकलेला असेल तर अशा वेळेस तो प्रश्न या ठिकाणी जे आहे प्रश्न रद्द होतो, प्रश्न होतो रद्द। आणि प्रश्न रद्द झाल्यानंतर त्याचे मार्क आपल्याला न देता काय केलं जातं, एकूण जर का आपण प्रश्न बघितले समजा की 150 प्रश्न आहे, समजा आपण गृहीत धरूया उदाहरणादाखल की 2 प्रश्न या ठिकाणी परीक्षा परिषदेचे चुकले, मग काय केलं जातं, एकूण 148 गुणच धरले जातात, 148 प्रश्नच गृहीत धरले जातात आणि आपल्याला पासिंगचा जो काही क्रायटेरिया आहे तो पासिंगचा क्रायटेरिया जे आहे त्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी क्रॅक करावा लागतो। उदाहरणार्थ म्हणून तुम्हाला सांगतो बघा, आता हा एक तुमचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे ना की सर आम्हाला पासिंगचा क्रायटेरिया सांगा, नेमकं सांगा की पास होण्याकरिता कोणत्या प्रवर्गाला किती मार्क हवे आहेत। तर बघा, पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा, जर तुम्ही खुल्या प्रवर्गामध्ये असाल, ओपन कॅटेगरीचे उमेदवार असाल तर तुम्हाला 60% मार्क घेणं आवश्यक आहे, म्हणजे 150 पैकी 90 मार्क तुम्हाला घ्यावेच लागतील। 89 मार्क जरी घेतले तरी देखील तुम्ही या ठिकाणी पास होऊ शकणार नाही, तुम्हाला 90च मार्क या ठिकाणी पासिंगला घ्यावे लागेल। क्लिअर कट। कॅटेगरीच्या बाबतीमध्ये जर आपण आलो, ओपन वाल्यांचा तो प्रश्न मिटला। आता आणखी एक हे पण सांगतो की समजा मी ओबीसीचा उमेदवार आहे पण मी फॉर्म ओपन मधून भरला, मग अशा वेळेस काय होईल, तर जर फॉर्म आपण ओपन मधून भरला ना तर मग जे आहे 90च मार्क लागतील। ठीक आहे, म्हणजे फॉर्म भरण्यावर डिपेंड आहे, फॉर्म ओपन मधून भरला 90 मार्क तुम्हाला लागतील। जर तुम्ही आरक्षित प्रवर्गामध्ये असाल, कोणताही आरक्षित प्रवर्ग कोणताही सांगा, बघा काही जण या ठिकाणी कन्फ्यूज आहेत, जास्तीत जास्त उमेदवार जे आहेत जे ईडब्ल्यूएस वाले आहेत किंवा एसईबीसी वाले उमेदवार आहेत, SEBC वाले उमेदवार यांना देखील जे आहे किती मार्क आवश्यक आहे, तर एकूण जे आहे जेवढ्या
प्रश्नांची ती परीक्षा झाली, त्यापैकी 55%. म्हणजेच काय आहे, 150 पैकी त्यांना 83 मार्क या ठिकाणी पासिंगसाठी लागणार आहे. आता यामध्ये एक कन्फ्युजन होतं, कन्फ्यूज होण्यासारखा या ठिकाणी प्रश्नच नाहीये. 55% आपल्याला जर हवे असेल, यदा कदाचित तुम्हाला जर का 82 मार्क जरी मिळाले ना, 82 मार्क, तरी देखील तुम्ही पास होता. कारण 82चं जर का आपण टक्केवारी काढली तर 54.5 याच्या पुढे जातं ते, ठीक आहे. आणि 54.5च्या पुढे जर का ते जात असेल तर त्याला 55 हा असा राऊंड फिगर गृहीत धरला जातं. त्याच्यामुळे जर तुम्हाला 82 मार्क मिळत असेल तरी देखील तुम्ही टीईटीची परीक्षा पात्र म्हणून गृहीत धरले जाणार आहे, ठीक आहे. हा, आता याच्यामध्ये कोणती कॅटेगरी आली, ईडब्ल्यूएस, एससीबीसी, त्यानंतर जे आहे ओबीसी, एससी, त्यानंतर एसटी, त्यानंतर जे आहे एनटीचा संपूर्ण प्रवर्ग, एनटीचा पूर्णच प्रवर्ग, एनटी ए बी सी डी म्हणजे व्हीजे, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, हे पण सर्व. आणि त्यातल्या त्यात जे दिव्यांग उमेदवार आहेत कोणत्याही कॅटेगरी मधले किंवा ओपन वाले देखील जर का तुम्ही दिव्यांग उमेदवार असाल तरी देखील तुम्ही या आरक्षित प्रवर्गामध्ये येतात. म्हणजे लक्षात घ्या, तुम्हाला कोणताही आरक्षण असेल तर तुम्हाला पासिंग करिता या ठिकाणी 82 किंवा 83 मार्क आपल्याला लागतात. 82 गृहीत धरूया, थोडंसं एक मार्क कमी धरलं आपण तर आपल्याला थोडासा जास्त आनंद होतो. आणखी एक गोष्ट फक्त डेंजर झोन मधली तुम्हाला हे सांगतो, ज्यावेळेस तुम्ही टीआयटी परीक्षा द्याल आणि शिक्षक भरती करिता रांगेमध्ये उभे असाल त्यावेळेस तुम्ही जर का एखाद्या ओपनच्या जागेवर दावा ठोकत असाल तर ओपनच्या जागेवर जर का तुम्हाला लागायचं असेल तर तुम्हाला टीईटी देखील ओपन मधूनच पास होणं आवश्यक आहे. मुद्दा जे आहे आताच कदाचित तुमच्या लक्षात येणार नाहीये, पण भविष्यामध्ये तुम्हाला त्याचं जे आहे साईड इफेक्ट किंवा फायदे तुमच्या लक्षात येतील. लक्षात घ्या, ओपनच्या जागेवरती तुम्हाला जर का या ठिकाणी जायचं असेल, समजा तुम्हाला 200 पैकी 150 मार्क मिळाले टीआयटी मध्ये आणि तुमचं मेरिट जे आहे ओपनच्या जागेवर बसत असेल, पण तुम्ही टीईटीची परीक्षा जर का कॅटेगरी मधून पास असाल तर तुम्ही त्या ओपनच्या जागेसाठी पात्र नाही, तुम्हाला ओपन मधूनच पास करावं लागणार आहे टीईटी, ठीक आहे. हा झाला एक जनरली क्रायटेरिया. आता पुढे जाण्याच्या पूर्वी मित्रांनो, आता टीईटीची परीक्षा झाल्याच्या नंतर आपल्या सर्वांना फेस करायची आहे टीएआयटीची परीक्षा. कारण आता पुढचं जे काही परीक्षा परिषदेचं नियोजन असणार आहे ते हेच असणार आहे की टीआयटीची परीक्षा ते घेणार आहे. कारण ज्या पद्धतीने घाईघाईमध्ये त्यांनी ठरवलेल्या वेळापत्रकाप्रमाणे टीईटीची परीक्षा सुरळीतपणाने पार पडलेली आहे, अगदी त्याच धर्तीवरती मिशन टेट नावाची ही जी बॅच आहे ती येत्या टीआयटीच्या परीक्षेकरिता उपयोगाची तुमच्यासाठी ठरणार आहे. यामध्ये जे आहे जो आयबीपीएस घेणार आहे परीक्षा, ही आयबीपीएस घेणार आहे. परीक्षा परिषद जरी घेत असेल तरी परीक्षा परिषदेकडे जे आहे फक्त कॉन्ट्रॅक्ट आहे, परंतु कंपनी त्यांनी आयबीपीएस निवडलेली आहे. म्हणून जे आहे यामध्ये तुमच्याकरिता जर का तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल, माझी तर इच्छा आहे की तुम्ही आज आता ताबडतोब जे आहे टीआयटीच्या परीक्षेच्या तयारीला लागायचं आहे आणि योग्य अशा मार्गदर्शकाची या ठिकाणी निवड करायची आहे. कारण त्याशिवाय तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळणार नाही. टीईटी ही फक्त पात्रता परीक्षा आहे, त्यामुळे तुम्हाला 90 मार्क किंवा 82 मार्क घ्यायचे, परंतु टीआयटी मध्ये तसं नाहीये. टीआयटी मध्ये तुम्हाला मेरिट क्रॅक करायचं आहे आणि मेरिट तेव्हाच आपण क्रॅक करू शकतो ज्या वेळेस आपण जे आहे फुल प्रिपरेशन या ठिकाणी करू शकतो. आणि फुल प्रिपरेशन जर का आपल्याला करायची असेल तर मग आपल्याला जे आहे योग्य मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनाखाली शिकल्याशिवाय पर्याय नाहीये. त्यामुळे तुम्हाला जर मार्गदर्शन हवं असेल तर यामध्ये जे आहे तुमच्यासाठी प्ले स्टोअरवर मास्टर टीचर नावाचं ऍप्लिकेशन आहे, ते डाउनलोड करा. त्यामध्ये जे आहे तुमच्याकरिता टेटच्या सर्व विषयांच्या प्रत्येक घटकांची या ठिकाणी जे आहे परिपूर्ण तयारी करून घेतली जाईल. डेली लाईव्ह लेक्चर असेल, त्याच्यासोबत जर तुमचं लाईव्ह लेक्चर मिस झालं तर ते रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये देखील तुमच्याकरिता उपलब्ध असणार आहे. आणि एकदा पाहिलेलं लेक्चर तुम्ही कितीही वेळेस या ठिकाणी जे आहे पाहू शकता. अनलिमिटेड व्ह्यूज आहेत. जोपर्यंत परीक्षा होत नाही तोपर्यंत त्याची व्हॅलिडिटी आहे. एक व्हिडिओ तुम्ही वारंवार देखील पाहू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे पीडीएफच्या स्वरूपामध्ये तुम्हाला नोट्स देखील प्रोव्हाइड केले जाणार आहेत आणि डाऊट क्लिअरिंगचं या ठिकाणी सेशन देखील तुमच्यासाठी ठेवलं जाणार आहे. विशेष म्हणजे तुमच्याकरिता जे आहे एक अख्खी फौज आपण या ठिकाणी उभी केलेली आहे आयबीपीएस एक्सपर्ट लोकांची. कारण जेवढे जास्त एक्सपर्ट लोक तुम्हाला मार्गदर्शन करतील तेवढे जास्तीत जास्त चान्स आहे तुमचा जो आहे जास्त मार्क करण्याचा. त्याकरिता जे आहे अगदी महाराष्ट्रामधले टॉपचे एज्युकेटर्स या ठिकाणी तुमच्याकरिता मार्गदर्शनासाठी रांगेमध्ये उभे आहेत. उदाहरण म्हणून जे आहे ज्ञान वराळे सर, ज्यांनी की मागच्या परीक्षेमध्ये 174चा स्कोर केलेला आहे, 174चा स्कोर केलेला आहे आणि ते मागच्या जवळपास 14 वर्षापासून फक्त आयबीपीएस ला शिकवतात. म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे की अशाच मार्गदर्शकांची निवड करा की जे फक्त आयबीपीएस ला टार्गेट करतात. कारण बाकीच्या परीक्षांचा सिलेबस वेगळा, आयबीपीएसचा टिपिकल पॅटर्न वेगळा, आयबीपीएसचा सिलेबस वेगळा. त्याच्यामुळे जर का आपल्याला यांचं मार्गदर्शन हवं असेल तर प्ले स्टोअरवरून मास्टर टीचर हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि आज आता ताबडतोब जे आहे टेटच्या परीक्षेच्या तयारीला लागा. जो जेवढ्या लवकर सुरुवात करेल त्याचे यशस्वी होण्याचे चान्सेस तेवढे जास्त आहे. वातावरण कितीही निगेटिव्ह असू द्या, आपल्याला निगेटिव्ह वातावरणाशी काही देणं घेणं नाहीये. कारण तुमच्याकरिता जे आहे कॉम्पिटिशन टफ आहे. लक्षात घ्या,
तुम्हाला एक उदाहरण म्हणून या ठिकाणी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे की आतापर्यंत महाटीईटीच्या परीक्षेमध्ये पात्र झालेले उमेदवार किती, ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आहे, पूर्ण परीक्षा परिषदेचा डेटा आपण या ठिकाणी कलेक्ट केलेला आहे. लक्षात घ्या. बघा 2013 ला पहिली परीक्षा झाली, ची परीक्षा 15/12/2013 ला झाली. यामध्ये प्रविष्ट विद्यार्थी किती आणि पात्र उमेदवार किती याचा मी स्वतः डेटा या ठिकाणी मागून घेतला होता. आता प्रविष्ट किती ते नाही सांगणार आहे. 2013 ला पात्र झालेले पेपर 1 ला 16,285 आणि पेपर 2 ला 14,787, म्हणजे एकूण 31,000 उमेदवार पात्र झालेले आहेत 2013 ला. त्यानंतर 2014 ला परीक्षा झाली, 14/12/14 ला. त्यामध्ये दोन्ही पेपर मिळून 9,595 एवढे उमेदवार पात्र झाले. त्यानंतर 2015 ला जे आहे या ठिकाणी 16/7/2016 ला परीक्षा झाली, परंतु ती जी आहे पेपर फुटल्यामुळे रद्द झालं होतं. त्यानंतर पुन्हा परीक्षा झाली 16 जानेवारी 2016 ला. त्यामध्ये पेपर 1-2 मिळून जे आहे 8,989 उमेदवार या ठिकाणी पात्र झाले. त्यानंतर 2017 ला जी परीक्षा झाली 10,373 उमेदवार पात्र झाले. 2018 ला जी परीक्षा झाली 9,677 उमेदवार पात्र झाले. 2019 ला जी परीक्षा झाली त्यामध्ये 16,592 उमेदवार पात्र झाले आणि 2021 ला जी परीक्षा झाली जी लास्ट टाइम झाली होती त्यामध्ये 17,322 उमेदवार पात्र झाले. म्हणजे ऑफिशियल पद्धतीने जे आहे एकूण 1,03,620 म्हणजे 1,03,000 उमेदवार या ठिकाणी पात्र झालेले आहे. त्यामध्ये आणखी असं आहे की 2018 आणि 2019 मध्ये जे टीईटी फ्रॉड मधले उमेदवार आहेत त्यांचं सर्टिफिकेट रद्द झालं. 2018 मधले 1,663 आणि 2019 मधले 7,880 एवढे प्रमाणपत्र रद्द झाले. म्हणजे एकूण जर का आकडा आपण तो मायनस करून बघितला 94,000 उमेदवार टीईटी पात्र आहेत. आता यामध्ये काही उमेदवार 2दा 3दा 4 वेळेस टीईटी पात्र आहेत. याचा अर्थ हा आकडा थोडासा पाठीमागे येऊ शकतो. परंतु दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सर्वांना कल्पना असल्याप्रमाणे या ठिकाणी आपण असं सांगू शकतो की महाराष्ट्रामध्ये शिक्षक होण्याकरिता टीईटीच्या इक्वल मानला गेलेला जो काही कोर्स आहे तो आहे सीटीईटी. आणि सीटीईटी देखील पात्र असलेले बरेच उमेदवार या ठिकाणी जे आहे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. कारण आता जर कंपॅरिझन केलं तर टीईटी पेक्षा सीटीईटीची परीक्षा थोडीशी इझी वाटते आणि तो त्याचा टक्का देखील थोडासा वाढलेला आहे. त्यामुळे जर आज महाराष्ट्रभरामध्ये जर आपण बघितलं तर जवळजवळ जे आहे 1.5 लाख उमेदवार जे आहे ते टीईटी सीटीईटीची परीक्षा पात्र करून पास करून जे आहे ते कॉम्पिटिशनला या ठिकाणी उभे राहिलेले आहेत. हे सगळे सगळे उमेदवार 1 ते 8 साठी आहेत आणि जे पात्र होऊ शकलेले नाहीत ते सगळे उमेदवार जे आहे 9वी 10वी 11वी 12वी या वर्गासाठी कॉम्पिटिशन मध्ये सहभागी होणार आहेत. म्हणजे कॉम्पिटिशन टफ आहे. आता यावेळेचा जर आपण डेटा बघितला आताच्या वेळेचा तर यामध्ये जे आहे एकूण तुमच्या माहितीसाठी 3 लाख या ठिकाणी 3,30,000 उमेदवार दिसत नसेल ना, हा पेन घेतलाय. 3,30,000 उमेदवारांनी जे आहे टीईटीचा फॉर्म भरलेला आहे. याचा अर्थ काय आहे की डीएड बीएड धारक जे आहे 3,30,000 एवढे आता सध्याच्या घडीला वेटिंगला आहे. त्यामुळे तुमचं कॉम्पिटिशन टफ आहे आणि टफ कॉम्पिटिशन असेल तर विजय त्याचाच होतो किंवा क्वालिफाय तोच होऊ शकतो जो अगोदरपासून सुरुवात करतो. त्याच्यामुळे बाकीच्या सगळ्या भानगडीपासून मुक्त व्हा आणि अभ्यासाला आज आता ताबडतोब सुरुवात करा. हेच माझं तुम्हाला जे आहे वारंवार सांगणं आहे. आता आणखी एक प्रश्न तुमच्याकडून विचारला जातो आहे काही विशिष्ट प्रवर्गाच्या बाबतीमध्ये की आता जर आपण प्रवर्ग बदलला तर नेमकं त्याचं काय प्रकरण होईल. कारण काय आहे की बऱ्याच जणांचे प्रवर्ग आता बदलले. उदाहरणार्थ तुम्ही म्हणाल सर कुणी आपलं प्रवर्ग बदलतं का, पण बदलतं नाईलाज असेल. बघा अगोदर जे उमेदवार जे मराठा उमेदवार आहेत, मराठा उमेदवार अगोदर ईडब्ल्यूएस मध्ये होते. ठीक आहे. आता मराठा उमेदवारांना वेगळं या ठिकाणी एससीबीसीचं आरक्षण दिलेलं आहे. म्हणजे ईडब्ल्यूएस वाले जे आहे एससीबीसी मधून गेलेले आहे, एससीबीसी मध्ये गेले. मग आता या उमेदवारांनी समजा एक मराठा उमेदवार आहे त्याने मागच्या वेळेस ईडब्ल्यूएस मधून परीक्षा पास केली. आता त्याने त्याची कॅटेगरी बदलली. आता तो येणारी जी टेटची परीक्षा आहे तो एससीबीसी मधून देणार. मग त्याचं ते सर्टिफिकेट व्हॅलिड असेल का, तर त्याचं उत्तर आहे येस, तो व्हॅलिड असणार आहे. आता समजा तो मराठा उमेदवार ईडब्ल्यूएस मधून जे आहे ओबीसी मध्ये गेला, समजा तो कुणबी असेल तरी देखील त्याचं ते सर्टिफिकेट व्हॅलिड असेल का, तर त्याचं उत्तर आहे येस, ते देखील काय असणार आहे व्हॅलिड असणार आहे. म्हणजे तुमचा प्रवर्ग जर बदललेला असेल तरी देखील ते सर्टिफिकेट या ठिकाणी व्हॅलिड असू शकतं. आता काही उमेदवार असे आहेत की ज्यांनी टीईटीचा पेपर हा ओपन मधून भरला होता. आता त्यावेळेस समजा त्याच्याकडे सर्टिफिकेट वगैरे नसेल तर चालतं. आता या उमेदवारानं टीईटीची परीक्षा ओपन मधून पास केलेली आहे आणि आता त्याच्याकडे एखादं कास्टचं सर्टिफिकेट आहे किंवा समांतरचं एखादं प्रमाणपत्र आहे. मग आता येणारी जी काही परीक्षा आहे टेटची त्यामधून तो कॅटेगरीसाठी पात्र असेल का, हा एक त्यांचा प्रश्न आहे. तर येस, त्याचं उत्तर आहे टीआयटीच्या परीक्षेला फॉर्म भरत असताना जर तुमच्याकडे योग्य ते डॉक्युमेंट असेल तर तुम्ही त्यासाठी पात्र असता. तुम्हाला त्या बाबतीमध्ये कोणतीही अडचण या ठिकाणी येणार नाही.
तर हे झाले तुमच्या साधारण त्या ज्या काही महत्त्वाचे प्रश्न आहेत त्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे. त्यामुळे आता तुम्हाला शेवटचं एकच हे सांगणं आहे की आता टीईटीची परीक्षा झालेली आहे, येत्या आठवड्याभरामध्ये त्याची आन्सर की येईल. त्यामध्ये जे आहे जे काही निकाल लागेल तो लागू द्या. त्यामध्ये जर का निकाल तुमचा अनफॉर्च्युनेटली लागलाच नाही तर सीटीटीचं देखील तुम्ही फॉर्म या ठिकाणी कदाचित भरलेला असेल, त्याची तयारी करा. आणि तुम्ही जर का पास झालेले असाल तर मग जे आहे लागून जा टीआयटी परीक्षेच्या तयारीला. तुमच्या टीआयटीच्या परीक्षेच्या तयारीला आमची जी आहे फुल फुलाची पाकळी थोडीशी मदत म्हणून जे आहे या ठिकाणी मिशन टेट बॅच आहे. मार्गदर्शन तुमच्यासाठी अगदी उच्च कोटीमधलं तुम्हाला सहजपणाने प्राप्त होणार आहे. त्याकरिता तुम्हाला एकच काम करायचं, आपल्या प्ले स्टोअरवर जाऊन या ठिकाणी मास्टर टीचर नावाचं जे ॲप आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि आपल्याला या ज्या काही मार्गदर्शक मंडळी आहे त्यांचं मार्गदर्शन सहजपणाने मिळवायचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या परीक्षेकरिता परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करण्याकरिता खूप साऱ्या शुभेच्छा.